नावावरती राहणारा संघ आपल्याला बघायला मिळाला। त्यानंतर कालचा दिवस राहिला बाभुळा या संघाने मात्र चांगली कामगिरी केली आणि ते सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना दिसले। शेवटच्या एंड मोमेंटला जर बघितलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स तिवरी हा संघ त्यांच्या जोडीला होता आणि त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला। मात्र बाभुळा बॉईज संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करताना दिसला आणि आजचा दिवस महत्वाचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये कुठला संघ मात्र पुढे येताना दिसेल हे देखील पाहायला जाईल। आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये कमी संघ असल्या कारणाने जर बघितलं आपण तर मग आजच्या ज्या फायनलच्या मॅचेस आहेत त्या लवकर खेळवल्या जातील यात काही शंका नाही आहे, कारण की जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांना विनंती असेल की आपण जो वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार तुम्ही प्लीज या मैदानावरती या। चला इथून मात्र मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट। आझाद वळवी थोडस दुखापतग्रस्त झाले होते, मात्र आता फिट अँड फाईन मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन येतील आझाद वळवी, कारण की 444 नागले संघ म्हटलं आमच्या पिंट्या दादा परेड यांचा संघ आणि विचार केला तर मग आझाद या संघाचा बाहुबली आहे। स्ट्राइक एंड वरती मिस्टर सुमित आणि नॉन स्ट्राइक एंड वरती मिस्टर सूरज। पहिलाच बॉल आझाद वळवी याच्यावरती हल्ला केलाय मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय सरळ रेषेत। इट इज अ बिग 6। पहिल्या चेंडूवरती आलाय घणाघाती प्रहार, 6 धावांसाठी षटकार। थँक्यू सो मच डीजे। पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जात आहेत, कारण की सुमित एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिलाय। राईट मध्ये विकेटचा मारा करत असताना हा चेंडू जर बघितला तर थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती मात्र प्रहार करता आला नाहीये, अक्षरशः बांधून ठेवलं फलंदाजाला। सरप्राईज झाले फलंदाज आणि गोलंदाजाचा हा बॉल आलाय डॉट बॉल। वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आणि विद्यमान अध्यक्ष साहेब नक्कीच रंगमंचावरून मान्यवर कक्षामधून या मॅचचा आनंद घेत आहेत। फुलवार पद्धतीने या चेंडूला फक्त दिशा दाखवली। शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त 1 धाव। इथून स्ट्राइक रोटेट झाली, 7 धावा धावफलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर। आझाद वळवी एक चांगला भरोसामंद खेळाडू,
ट्रिपल फोर नागले या संघाचा. पुढचा बॉल राईट मध्य विकेटचा सातत्याने मारा केला जातोय. 3 चेंडूमध्ये 7 धावा जरूर खर्च केल्यात. मात्र आझाद वलवीला कमबॅक करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये. 2 धावा इथून मात्र मिळाल्या. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. तत्पुरती 2 धावेनिशी संघाची धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. 3 षटकांचा मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये 35 प्लस जाण्याचा प्रयत्न असणार आहे बंगली संघाचा, कारण की मजबूत बांधाचे खेळाडू याही संघाकडे आहेत. ओमसाई ट्रिपल फोर नागले संघ विचार केला तर मग या सीझन मध्ये एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती राहिली आहे. त्याच अनुषंगाने याही देखील मैदानावरती त्यांचा कारनामा नक्कीच बघायला मिळणार आहे, कारण की एक चांगला संघ म्हणून आपल्याला बघायला मिळतोय. चांगला बॉल आहे. वारंवार ब्लॉकहदलेंचे चेंडू टाकले जात आहेत. धावचीची संधी निर्माण झाली होती. कदाचित थोडीशी लवकर फेकी आली असती तर मात्र कुठेतरी काम फिट झालं असतं एका बाजूला सूरज या खेळाडूचं. मात्र तसं काही होत नाहीये. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती पाहिली जाते. इथून स्वतःला सिद्ध करताना दिसला. पहिल्या चेंडूवरती आल्या 6 धावा. मात्र त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 4 धावा करणारा गोलंदाज म्हणजेच आझाद वळवी. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आले होते मात्र लवकर जास्त पुढे गेले आणि चेंडू हा त्यांना भेदून चकवून सीमारेषा बाहेर जाताना दिसलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. नात्यासाठी नाही वाजवत. टारपा आहे आदिवासीची खरी ओळख. टारपा वाज खरा अंगाची रेवारा. आपली परंपरा जपू घरोघरा. आदिवासींचा धन्यवाद. नांगा. पारंपरिक गीत आदिवासी संस्कृतीतील म्हणजेच तारपा आणि सातत्याने आमचे डीजे वादक सुद्धा तारपा या ठिकाणी वाजवत आहेत आणि सुंदर धुंद या ठिकाणी वाजवताना दिसत आहेत. आमचे भिंट्या डीजे आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकावरती. गडी बाद झालेला नाहीये, कारण की विचार केला तर ही धावचीतची संधी जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला ती धावचीतची संधी मात्र त्यावेळेला पोहोचले फलंदाज सुखरूपरित्या. मात्र त्यानंतर एक झेलचीतची संधी सुद्धा निर्माण झाली. मात्र क्षेत्ररक्षकाची कुठेतरी झाली चूक आणि फलंदाजाला त्याचा बेनिफिट मिळाला. 4 धावांसाठी चेंडू निघून गेला. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी. दुसरं अभिषेक. छोटा तीर घावकरे गंभीर. नेहमीच त्याला बघितलं जातं ज्या अनुषंगाने त्याची बॉलिंग राहिलंय. अभिषेक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रत्यक्षक या ठिकाणी केलं जात आहे. बघा हा चेंडू अभिषेकने पहिलाच बॉल एकदम पायावरती टाकला गेलाय आणि पायावरती टाकत असताना दुसऱ्या धावायचा प्रयत्न. लगेच जोड्याची पापडी लवती ना लवती तत्पुरती मात्र 2 धावा निश्चित केल्या जातात. यामध्ये क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं की येस, नो आणि बेट. हो, नाही आणि थांब या तिन्ही गोष्टींचा चांगला जर समन्वय होत असला तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती चांगलं क्रिकेट खेळू शकता. नाहीतर मग या तिन्ही गोष्टींचा वापर जर नाही झाला तर मात्र कुठेतरी धोक्याची घंटा ही नेहमीच मैदानाच्या आतमध्ये वाजत राहते. 2 धावा अभिषेकच्या पहिल्याच बॉलवरती थोडंसं मिसफिल्डचा बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. 16 धावा इथून मात्र बघायला मिळाल्यात. या वेळेला चांगला बॉल आहे. चेंडू अक्षरशः पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरती खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. असं वाटलं होतं की हा चेंडू जो आहे तो नक्की सीमारेषा बाहेर जाताना दिसेल. थोडासा पुढे टाकला आणि फलंदाजाला या ठिकाणी चेंडू समजलाच नाहीये. डॉट बॉल आलाय गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. संत आणि सावध गतीने चालू असलेली मॅच. आजचा महत्वाचा दिवस, शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि आज या शेवटच्या दिवसामध्ये जर बघितलं तर एक संघ आपल्याला पुढे येताना दिसेल. बघा पुन्हा एकदा सरप्राईज डिलिव्हरी. ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी आहे त्या पद्धतीची गोलंदाजी आता अभिषेक करताना दिसलाय. असं वाटलं होतं की हा चेंडू रिप्लाय पद्धतीचा बघायला मिळालाय काय. मागचा चेंडू ही त्याच पद्धतीचा होता आणि हाही चेंडू त्याने जबरदस्त पद्धतीने टाकला गेलाय. बॅक टू बॅक 2 बॉल आले डॉट.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, धाडस मानस, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेल्यात आणि बॅक टू बॅक 3 बॉल हे डॉट आल्यात. फलंदाजाचं नाव आहे मिस्टर सुमित. सूरज आहेत आणि सूरज थोडेसे नाराज करतायत. अभिषेकचं कौतुक असेल, कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिल्या आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नितीन त्या ठिकाणी होते. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, मात्र बघितलं तर थोडस झालं मिसफिल्ड. कॅचची शक्यता निर्माण झाली. तत्पुरती 2 धावा चित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्यामध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 18 या अंकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावरती. इथून मात्र कौतुक करावं लागेल अभिषेकचं. सुंदर गोलंदाजी. हवेमध्ये बॉल आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार येतील आणि थोडेसे कमी पडलेत. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र डिस्टन्स तेवढा लांब वरचा बघायला मिळाला नाहीये. धावचीची संधी निर्माण झाली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि अक्षरशः लास्ट चेंडू वरती मिळालेली ही धावचीची विकेट. झाली कोल्यांची सावली, आम्हा कोलीवारांच्या हाताला धावत राहिली. एक विरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. एक विरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर. धन्यवाद डीजे. अभिषेकने या षटकामध्ये खर्च केल्यात फक्त 6 धावा. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 20 धावा धावफलकावरती. म्हणजेच 10च्या सरासरीने चाललेला संघ म्हणजेच ओमसाई बंगली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक केलं गेलं यावेळेला अभिषेक या गोलंदाजाने, कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा होत्या. वैयक्तिक जे षटक टाकलं होतं आझाद वळवीनं, त्या षटकामध्ये 14 धावा. त्यानंतर हा षटक जे होतं हे षटक निर्णायक राहिलं अभिषेकसाठी. 6 धावा आल्या आणि इथून मात्र 20 धावसंख्येवरती गाडी आता थांबल्या बंगली या संघाची. महत्वाचं षटक आहे. अंतिम षटक सुनील घेऊन येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील आणि इथून 6 चेंडू मध्ये जवळजवळ 10 ते 15 20च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतील ओमसाई बंगली हा संघ. हवेची साथ आहे. वारंवार ऑन साइडला हवा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र वाहिली जात आहे आणि इथून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतील. 6 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाची मॅच आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर कल्पेश माळी. महत्वाचे फलंदाज आहेत. आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आल्यात. मात्र एका बाजूला सुनील राऊत राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल उसळी जास्त दिली होती या चेंडूवरती. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स, कारण की या ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला रुपेश दांडेकर सर असतील, एका बाजूला असतील संतोष वळवी सर. पहिला चेंडू टाकत असताना 1 बाउन्स दिला गेलाय अंपायर्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय तसाच चेंडू टाकला तर मात्र कारवाई केली जाईल. ओ चांगला बॉल आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. अक्षरशः फलंदाजाला समजलाच नाहीये बॉल. लेग बायच्या रूपाने मिळेल या ठिकाणी 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल वाढ. धावसंख्या 21 धावा. आतापर्यंत आझादचं षटक बघितलं थोडंसं जास्त धावा देणार होतं, मात्र त्यानंतर आले अभिषेक आणि आता सुनील. जशी अभिषेकने गोलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी सुनील याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी. टप्पा, लेंथ अँड लाईन, रिदम अतिशय जबरदस्त आहे गोलंदाजाचा आणि इथून मात्र अशीच काही गोलंदाजी करावी लागेल. मात्र समोरचा संघ बंगली संघ वसई येथील संघ आहे, विसरून चालणार नाहीये. मजबूत बांध्याचे खेळाडू याही संघामध्ये आहेत. दरम्यान स्ट्राईक रोटेट झाले आणि आता स्ट्राईक समितकडे आले.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः अभिषेक. चेंडूला उचलून फेकतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, मात्र 2 फलंदाज सुखरूपरित्या आपल्या खेळपट्टीवरती कायम आहेत. 2 धावा इथून मात्र निश्चिती केली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये भर पडली गेली. धावसंख्या 23 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथून मात्र 3 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके येणं अनिवार्य राहील, कारण की धावसंख्या तुम्ही बनवलंय आतापर्यंत 23 आणि 30च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल बंगली संघाचा. पुढचा बॉल. आतापर्यंत चांगलं षटक राहिलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. टेस्टी रक्षकाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र हळूवार संत गतीने पुढे सरकताना दिसत आहे. ज्या पद्धतीने सिंगल डबलला 2 षटकांमध्ये जास्त प्राधान्य दिलं गेलंय ते मात्र नक्कीच या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 25. सुनील याचा पुढचा बॉल. यावेळेला सरळ खेळलाय. एकदम चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडस अचूक झालंय, मात्र बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 27 अंकावरती. इथून शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. पहिला डाव नुकताच समाप्त होईल. ज्या अनुषंगाने फलंदाजी राहिलंय, चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिला जे षटक होतं त्याच्यामध्ये षटकार चौकार आलाय, मात्र 12 चेंडूंमध्ये अजूनही चौकार षटकार आलेला नाहीये. सिंगल डबल धावांना जास्त प्राधान्य दिलं गेलंय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. इथून मात्र सुनील या गोलंदाजाचा. शेवटच्या बॉलवरती हेलिकॉप्टर उचललाय. चेंडू नक्कीच निघून जाईल. 1 बाउन्स पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आल्या महत्वाचा दर्जेदार चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. बराच काळ चेंडू हवेमध्ये उंच उडाला होता. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली आणि अक्षरशः त्याला चेंडू समजलाच नाहीये, दिसलाच नाहीये, म्हणून तर चेंडू 1 बाउन्स करत सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी प्रस्थान करताना दिसला. 4 धावांसाठी इथून डाव समाप्त झालाय. तो म्हणजेच पहिल्या डावाची बाजू आपण बघितली. आता दुसऱ्या डावाची बाजू बघणं बाकी आहे. इथून धावसंख्या झाली बंगली संघाची ती म्हणजेच 31 धावा आणि धावसंख्या बनवायची असेल ती म्हणजेच ओमसाई 444 नागले या संघाला 32 धावांची गरज असेल. शौर्याचा सूर्य, धरतीचा रक्षक, उल्गुलनाचा अधिपती, क्रांतीचा दीपस्तंभ, वीर भगवान बिरसा मुंडांचा. दत्ता 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 तो झारखंडचा डाण्या बाग होती अंगात वैचारिक रग. तो झारखंडचा डाण्या बाग होती अंगात वैचारिक रग. आतून सोडली इंग्रज सत्ता, आतून सोडली इंग्रज सत्ता. तो साऱ्यांची
चला धन्यवाद डीजे. थोर आद्यक्रांतक बिरसा मुंडा आपल्याला बघायला मिळतात. यांच्या वरती हे गीत वाजवलं गेलं आमच्या डीजे वादकांनी आणि त्या थोर व्यक्तींना, त्या थोर हुतात्म्यांना या ठिकाणी नक्कीच अभिवादन असेल. इथून 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत. ओम साई 444 नागले या संघाला 32 धावा, म्हणजेच 10.5 ते 10ची सरासरी, 11ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल, कारण की 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे एका षटकामध्ये जवळजवळ 10, 10.5, 11 ची सरासरी ही नक्कीच निश्चित करावी लागेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज आल्यात. कल्पेश माळी आल्यात आणि 2 फलंदाज महत्वाचे मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बघायला मिळतात. एका बाजूला असेल अभिषेक, ज्याने गोलंदाजी चांगली हाताळले, आणि एका बाजूला असेल 444 नागले संघाचा बाहुबली म्हणजेच आझाद वळवी. 32 धावांचं आव्हान आहे. सेट केल्या गेल्यात 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील किंवा मग या धावांना रोख लावण्यामागे यश प्राप्त करेल बंगली संघ हे देखील पाहिलं जाईल. एका नाण्याची बाजू बघितली, मात्र आता दुसऱ्या नाण्याची बाजू बघणं बाकी आहे. कल्पेश आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल इथून मात्र टाकला जाईल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर नो बॉलचा इशारा आलाय आणि कसला नो असेल हे देखील पंच आम्हाला सांगतील. फिल्डिंगच्या कारणास्तव या ठिकाणी ओके, ऍक्च्युली कीपरने साईड घेतलीच नव्हती, या कारणास्तव पंचांनी लगेच नो बॉल म्हणून घोषित केला गेलाय. एक चांगली पंचांची भूमिका अद्यावत करत असताना दोन्ही पंच आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत, म्हणून सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एक चांगली भूमिका अद्यावत करतायत दोन्ही पंच. फ्री हिट असेल. फुल टॉस बॉल होता, इन टू द गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू प्रस्थान करताना दिसलाय. मिळतील धावा 4. ब्युटिफुल स्ट्रोक बाय अभिषेक. धन्यवाद डीजे. बॅटरला माहिती हवंय कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने कुठल्या जागेवरती उभा आहे आणि ते नक्कीच बघितलं आणि इन टू द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून तो चेंडू बरोबर त्याने काढलाय. इन टू द गॅप, 4 धावांसाठी चौकार. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, करणार नाहीये चूक. भागवल्या आपल्या संघाची महत्वाची भूक आणि यावेळेला धक्का नंबर 1 असेल तो म्हणजेच ओम साई 444 नागले या संघाला. महत्वाचा धक्का, कारण की अभिषेक आल्या आल्या चौकार खेचला गेला. ओपनिंगला आल्यात आणि जबाबदारी जी होती ती जबाबदारी स्वीकारली, मात्र त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. फुलटॉस बॉल वरती हावी झाले आणि त्यानंतर जर बघितलं तर मग विकेट डाऊन झाले. झलचितची संधी निर्माण झाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धक्का क्रमांक 1, धावसंख्या 5 असताना लागल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. मिस्टर नितीन राऊत हे देखील चांगले फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडून आता महत्वाची आकांक्षा आहे, कारण की क्रिकेटच्या पटलावरती सगळ्यात महत्वाचं टॉनिक कुठलं असेल तर ते आहे जबाबदारी, आणि जबाबदारीचा खेळ करावा लागेल ओम साई 444 नागले संघाला. कारण की एका बाजूला गोलंदाजी मध्ये जर बघितलं तर एक चौकार आल्यानंतर लगेच विकेट डाऊन झालाय, म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी होते आणि आता चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावरती. पाच धावा आणि इथून अजून सुद्धा धावांची गरज आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. नितीन राऊत नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघताय हा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच नागले आणि बंगली या 2 संघांमध्ये. चेंडू काय जबरदस्त ट्रॅव्हल झालाय, अक्षरशः एस्टॅनच्या जर असा वरून कदाचित 1 ते 2 इंचाचा फरक असेल,
म्हणून तर लगेच गोलंदाजाचे जे हात होते ते डोक्यावरती अक्षरशः आले आणि हा बॉल आलाय इथून डॉट बॉल. पुढचा बॉल नितीन राऊतसाठी. आता कल्पेश स्वतःला सावरताना दिसलाय. विकेट डाऊन झाल्यानंतर एक बॉल डॉट टाकला गेलाय. प्रयत्न महत्वाचा आहे, संघर्ष महत्वाचा आहे. एक धाव. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. त्या ठिकाणी होते मिस्टर कपिल. चेंडूला उचलून फेकतील, तत्पुरती मिळेल एक धाव. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि इथून 2 चेंडू टाकणं बाकी आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगलं षटक आतापर्यंत राहिले नावावरती, तो म्हणजेच कल्पेशच्या. 6 धावा फक्त ना फक्त इथून खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये. 32चं टार्गेट आहे. आझाद वळवी पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती. चेंडू बॅटला ब्रश झालाय, त्यानंतर अंगावरती आदळलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत जातील, चेंडूला उचलून घेतील, तत्पुरती डॉट बॉल हा आपल्याला बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी स्वतःला सिद्ध करताना दिसला कल्पेश. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. या एक षटकांच्या समाप्तीनंतर आपण मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. मात्र हा देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. वेगवान ते सर्रार चेंडू. इथून षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय घडलंय तर एक महत्वाचा विकेट मिळालाय. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या स्थिर 6 धावा धावफलकावरती. आणि इथून आपण जाणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. तिथून एक दिग्गज मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मग विद्यमान अध्यक्ष साहेब म्हणजेच रघुनाथ दादा जोगारी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. मान्यवरांना विनंती करतोय साहेब आपण मुख्य टॉस बॉक्स म्हणजेच व्यासपीठ जे आहे त्या ठिकाणी आपण यायचं आहे. आपल्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मान्य श्री पांडुरंग सावर यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी मान आणि सन्मान, मायेची ऊब देणारी शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची, म्हणून तर रघुनाथ दादा जोगारी यांना आपण सातत्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चांगलं कार्यरत काम करताना बघताय. आणि व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, म्हणून तर आज एक लाडके व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. आता सुमित आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. इथून धावांची गरज किती असणार आहे तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की किती धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत, 26 ची गरज. काय घडेल काय बिघडेल महत्वाचा मॅच आहे. आई गावदेवी भेंडीपाडा बीज संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. कारण की दुसरा दिवस जर बघितला तर मग नावावरती राहिलाय तो म्हणजेच आई गावदेवी भेंडीपाडा बी या संघाच्या. आणि नुकतेच क्वालिफाय होताना दिसलेत सुपर 4 करिता त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुमित आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. 12-26 ची गरज. पहिलाच बॉल रिलीज केला गेलाय, परफेक्ट यॉर्क केलाय आणि एस्ट्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केल्यात आणि मीही एक चांगला गोलंदाज आहे म्हणून स्वतःला सिद्ध करताना दिसलेत मिस्टर सुमित. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. नगले गावाची शान ही ओमसाई ग्रुप वाला. पिंच्या दादा परेड आला, ट्रिपल 4 वाला. पिंच्या दादा परेड आला, ट्रिपल 4 वाला. धन्यवाद डीजे. नक्कीच जबरदस्त गीत वाजवलं जात आहे. नागली गावाचे एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहे. माननीय श्री पिंट्या दादा परेड यांच्या माध्यमातून हे त्यांच्यावरती आधारित असलेलं गाणं हे मैदानाच्या आतमध्ये वाजवलं जात आहे. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मुख्य सल्लागार आहेत, उपाध्यक्ष आहेत, माफ करा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आधारित हे गाणं त्यांच्यावरती वाजवलं जातं. मात्र सध्या तरी थोड्याशा अडचणीमध्ये आहे ओमसाई 444 नागले संघ. बाहेर
निघतील काय हे देखील पाहिलं जाईल, कारण की पहिल्याच चेंडूवरती मात्र इथे विकेट डाऊन झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी निर्माण झाली की 11 चेंडू शिल्लक असतील आणि 26 धावांची गरज असेल. राईट मध्ये विकेटचा मारा, जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप. याही गोलंदाजाचा वेगवान चेंडू टाकण्याची शैली आहे आणि पुन्हा एकदा बघा पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. जसे चेंडू पडलेत तसे मात्र फलंदाजाला सरप्राईज करणारे बॉल, वारंवार पायामध्ये चेंडू टाकले जात आहेत. पहिला चेंडू बघितला, परफेक्ट यॉर्क केलं, डावी एसटी वाकवली गेली, अक्षरशः क्लीन बोल्ट केलं आणि याही वेळेला बघितला तर बरोबर पायामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय गोलंदाजानं. सुमित पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. आता नवीन आलेले फलंदाज आहेत मिस्टर कैलास, जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तेवढा काही चांगला समन्वय झाला नाहीये. एक धाव निश्चित केली, एका धावेवरती समाधान आहे, स्ट्राईक रोटेट केली आणि इथून मात्र काय घडणार आहे तर थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू रेफर केलं गेलंय, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघानं. फुलटॉस बॉल होता, जर कमरेच्या वर चेंडू असेल तर नक्कीच बिमर देण्यात येईल. त्यानंतर जर बघितला तर काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे, कारण की यासाठीच तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जातोय आणि प्रत्येक संघाला बॅटिंग करत असताना तुम्हाला एक रिव्ह्यू, बॉलिंग करत असताना एक रिव्ह्यू आणि ज्या वेळेला काही तुमच्यामध्ये दाट जर शक्य नसणार आहे की आमच्यामध्ये जर हे डिसिजन काहीतरी चुकीचं झालंय तर मात्र तुम्हाला रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात येणार आहे. डिसिजन आहे इट्स अ नो बॉल, कारण की कमरेच्या वर असल्या कारणास्तव आपण हा जो चेंडू आहे तो नक्कीच बिमर म्हणून घोषित करताना दिसतोय. फ्री हिटची संधी आणि मोठा फटका मारण्याची संधी आहे. एका बाजूला आता स्ट्राईक एंड वरती आहेत मिस्टर आझाद वळवी आणि त्याच्या बॅट मधून मोठा फटका येईल का तर नाही. बॅटची लिडिंग आहे, चेंडू निघून गेला आहे. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या डबल डिजिट अंकावरती 10 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात, 32 धावा बनवायच्या आहेत आणि इथून अजूनही 22 धावांची गरज असणार आहे. पुढचा बॉल, सुमित आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, मात्र आझाद वळवी याच्या बॅट मधून आलाय चांगला फटका, चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. मॅच बॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण की आझाद वल्वी आता स्वतःला सिद्ध करताना दिसलाय, कारण की मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्या षटक जर बघितलं तर 6 धावा फक्त धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आले मिस्टर सुमित सेकंड बॉलिंग करण्याकरिता आणि त्यांच्या आता बॉलिंग वरती हमला केलाय आझादनं. 6 ने धावसंख्या 16 या अंकावरती. जबरदस्त चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त 1च धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मध्ये होईल बदल. 17 धावा, 17 लॉस ऑफ 0, 1 विकेट्स. आतापर्यंत 2 विकेट्स पडल्यात, माफ करा, आणि 17 धावांवरती आता गाडी बघायला मिळाले. इथून धावांची गरज असणार आहे, 15 धावांची गरज असेल. चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजेच 7 या षटकातील शेवटचा बॉल. कैलासाच्या माध्यमातून खेळलेला फटका, दुसरे धावेचा प्रयत्न असेल का
तर हो आहे आणि या वेळेला डेंजर झोन मध्ये स्वतः कैलास आणि फलंदाज या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झाले आहेत. कैलास बॅक टू डगआउट आणि इथून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आझादवरती मोठी जबाबदारी येऊन ठेपलंय कारण की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांची गरज असेल ती म्हणजे 14. संडेला मला मी करीन रे तुझ्याच वेळी. पोरी करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट ना पोरी अशी करू नको ग तुले थेट तुंगार फाट्यावर भेट. थँक्यू सो मच डीजे. 6 चेंडू 14 धावांची गरज. 6-14 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. दोन संघ मात्र इथे लढत देताना दिसल्यात. एका बाजूला आपण बघताय ओम साई 444 नागली संघ आणि एका बाजूला आपण बघताय ओम साई स्पोर्ट्स बंगली हा संघ. दोन्ही संघ जर बघितले तर साईबाबा या नावाने खेळत असतात आणि एक चांगले मजबूत संघ ज्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये बघायला मिळतात. दरम्यान 6 चेंडू 14 धाब्यांची गरज. उमेश हा गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि आता स्ट्राईक जी आहे ती आझाद वल्वीकडे आहे. इथून करो ते मरो अशी स्थिती निर्माण झालाय. 6 चेंडू 14 धाब्यांची गरज. राईट मध्ये विकेटचा मारा. पहिलाच बॉल उमेश या गोलंदाजाचा. परफेक्ट बॉलकर यॉर्कर पद्धतीचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला फलंदाज बाद झाल्यात आणि सुमित त्या ठिकाणी होते. चेंडू पर्यंत पोहोचले. झेल झालाय आणि बॅक टू डगआउट मिस्टर आझाद वल्वी महत्वाचा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाताना दिसलाय. किरिस्का सुनने का गाना किरिस्का धन्यवाद डीजे. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. विनंती असेल ओम साई 444 नागले संघाला कारण की एखादा खेळाडू नवीन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो त्या वेळेला मी असं सांगेन की एखादा नवीन खेळाडू जो बाहेर असतो त्याने रेडी राहायचंय कारण की त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी आपण रेडी राहायचंय. खूप मोठा धक्का लागलाय ओम साई 444 नागले संघाला कारण की आझाद वळवीकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग केल्यात पूर्णपणे. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मिळवलेली विकेट उमेश वरखंडे या गोलंदाजाला. 5 चेंडू 14 ची गरज. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एका बाजूला प्रणय परेड जे आमचे महेश परेड यांचे सुपुत्र आहेत. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीचं क्रिकेट खेळून चालणार नाहीये कारण की टर्निंग पॉइंट मॅच आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचला बॅट आणि बॉलचा चांगला समन्वय होणं गरजेचं आहे. या वेळेला जर बघितलं आपण तर ऑन साइडला खेळलाय आणि चेंडू निघून गेलाय. इट्स अ 4 रनांसाठी मिळतात धावा महत्वाच्या 4. चार धावा आणि संघाची धावसंख्या जर बघितली तर 22 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने मात्र प्रेशर जाणवत आहे ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला 22 धावा. इथून 2 चेंडू शिल्लक असतील आणि 10 धाब्यांची गरज असणार आहे म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे.
चांगला फटका आहे ऑफ साइडला, चेंडूला मात्र खेळलं गेलंय आणि चेंडू जर बघितला आपण तर मात्र फलंदाज या ठिकाणी बाद असतील दुसरे धावेच्या प्रयत्नामध्ये. आणि इथून मात्र पूर्णपणे जी मॅच होती ती मॅच मात्र या ठिकाणी पकड जी होती ती मजबूत केली एका बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि धावसंख्या जर बघितली तर 24 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या एका चेंडूवरती 9 धावांची गरज आहे. इथून मात्र सामना जो होता तो पूर्णपणे एक खिशात घाललाय, तो म्हणजेच बंगली या संघाने वसई येथील हा संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसला आजच्या दिवसामध्ये. ओ यावेळेला यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. जबरदस्त चेंडू टाकला गेलाय आणि इथून मात्र मॅच फिनिश झालाय. तो म्हणजेच मॅच जिंकणारा संघ आहे तो म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स बंगली हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टीम. आपण बघताय ओम साई 444 नागले हा संघ बघायला मिळतोय. मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं आगमन झालंय आणि लगेचच यथोचित मान आणि सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जाईल. वैभवीताई गौल यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतंय.